नमस्कार, माझे यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी चालली आहे पनवेलमधल्या सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये, ते म्हणजे रायगड भाजी मार्केटमध्ये। चला तर मग जाऊया। कशी आहे? आता हूँ मैं कमी नहीं 50 मोठं घेतलं पाहिजे आपल्याला कलिंगड। मम्मी बोरा कशी आहे? आणि हे किती द्राक्ष? 100 रुपये द्राक्ष। कसं आहे कलिंगड? हे 100 ला 100 किलो घे। कसे आहेत मक्के? 50 ला 3 4 नाही 15चे बघूया। चल आत असतील 50 ला 4 मक्के। काय म्हणताय? एक मक्का 15 रुपये खरीदी आहे तर 50। अरे मीठा लगा 2 किलो 100 रुपया खाली करने का भाव ले लो 40 देना 50 का 100 में 2.5 किलो मैडम। मीठा लगा तो ते लाल वाले नको, बरोबर नसतात। आपले पिकलेले घ्यायचे। और 100 रुपये में 2.5 किलो कर दो। कसे आहे ते? 160 रुपये किलो। 160 रुपये किलो। हे बघ इथे किती द्राक्ष आले राईटला। इथे विचार द्राक्ष भेटली कशी? कशी आहे? तरी तो आहे काय? घ्या 100 रुपये चांगले 100 रुपये ना। जाऊया। हा कडू आहे, आंबट काढा। हा कडू आहे। ब्लॅक वाला सगळे ग्रेप्स। वो कैसा ब्लॅक वाला? ब्लॅक वाला 50 का 80 का आधा किलो। क्या 80 का आधा? 160 रुपये किलो। कितना है? नहीं कितना होगा? 1 किलो होगा क्या? चिक्कू बोल पहले भाव करो कुछ बराबर। छोटे दे 1 किलो 1 किलो ज्यादा है। टेस्टिंग चालू आहे। सध्या द्राक्षांचा सीझन आहे त्यामुळे द्राक्षांचं आपण पण द्राक्ष घेऊन झालेले आहेत। 100 रुपये किलो द्राक्ष आहेत सध्या। हे भाजी मार्केट फळ मार्केट दोन्ही आहे। हे लसूण कांदे बटाटे डायरेक्ट गोणीच्या गोणी। सध्या कलिंगडचा सीझन आहे कारण गरमी स्टार्ट होते। पाण्याच्या बाटल्या, आपले कोल्ड ड्रिंक्स वगैरे ह्याचे सुद्धा इथे डीलर असतात।
आपल्याला पण एक मोठं कलिंगड घ्यायचंय. कलिंगडचा स्टॉक बघा. फायनली आपण पोहोचलो आहोत रायगड भाजी मार्केट. म्हणजे रायगडचं जे मार्केट आहे तिथे पनवेलमधलं सर्वात मोठं भाजी मार्केट आहे. हे काय केलं? पालक पनीर करायला पालक घ्यायचं. अजून एक पिशवी होती ना. मेथी घ्यायचं काम चालू आहे. कोथिंबीर, पालक, कांद्याची पात. कांद्याची पात कशी आहे? 20 रुपये. कांदा 10 रुपये, पालक 10 रुपये. हे पण 10 रुपये आहे ना. मेथी पण 10 रुपये. कांद्याची घेऊ पात. हा सध्या गाजर चालवा करण्यासाठी गाजर आलेले आहेत. 30 रुपये किलो. आणि वांगी कशी आहे? 30 का मटरचा पण सध्या सीझन चालू आहे. 100ला 3 किलो. जे मटर आधी 150 रुपये किलो होते ते 100ला 3 किलो. इथेच घेऊया. पुढे या शेंगा पण घ्या. दे 3 किलो दे. आणि हे काय वेगळे आहेत? 100ला 3 किलो. नाही मटर घ्यायचे. हे चांगले घ्या. सुरुवात झालेली आहे. कशा शेंगा? 40ला अर्धा. शेंगा बटाट्याचं सार. हे बघ किती झाले. एक्झॉटिक भाज्या आहेत जसं की ब्रोकली वगैरे ते सुद्धा इथे भेटतात. सिमला मिर्च, जो स्पेशल कोबी असतो पर्पल वाला तोही सुद्धा इथे असतो. कोथिंबीरच एवढी महाग आहे ना. हे बघा इथे मशरूम सुद्धा आहेत. 20 रुपीज आहे. मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट बघा यांना सुद्धा मार्केट फिरायचं असतं भाजी घ्यायला. ती बघ समोर गाय आहे. तिथे गाय आहे ती. डॉगी पण
तर इथे गाय सुद्धा आहे. बघा मला सोडून कसे पळते दोघं पण पुढे. चला कुठे चालले? अरे मी प्रथम तुझा उसाचा ज्यूस वाला. भाजीसाठी टोपल्या सुद्धा इथे आहेत. हा भाजीसाठी असं ना तुम्ही स्वतः सुद्धा यूज करायला घरात घेऊ शकता. दुधी कोण खाते तो? आई नको. नवीन डाळ मम्मीने नवीन डाळ बघितलेली आहे त्याच्यासाठी दुधी पाहिजे तिला. खात तर कोण नाही दुधी घरात. बघूया काय करूया, घ्यायची घेऊया का? जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ते काय आहे? ते काय आहे? ते शिरोळ आपण ते नाही, हे टपात काय आहे? टॅमॅटो आहेत ते. घ्या 10 रुपये द्या. घ्या 10 रुपये. हे काय लागलेलं आहे? छोट्या छोट्या मावशी सुद्धा इथे दुकानं लावतात गावठी भाज्यांसाठी. त्यांच्या शेतातल्या पण असतात काय काय लोकांच्या. काय लोक इकडून इकडे सुद्धा विकतात घेऊन. थोडा मोठा आहे. किती भाजी घेऊन आली बघा. पाहिजे भरलेली आहे का? एकदम भरलेली आहे. 20 का 1, 20 का 1. गोभी 20 का 1, 20 का 1, 20 का 1. चला आता. इथे सगळी कंदमुळे आहेत बघा. फ्लॉवर कशी? 30 रुपये किलो. हे आता छोटे छोटे लिंबू स्पेशलिस्ट. कढीपत्ता स्पेशलिस्ट. फ्लावर स्पेशलिस्ट. 24-25 महीने से काम नहीं कर रहा है. अभी जाने के बारिश में जाएगा. आम्ही चाललो आहे ज्यूस प्यायला. प्रथमेश कैसा करताय तू? मला बोलतो इथे भोपळे ठेवला ते बघ म्हणून. उन्हाळा चालू झाला. ज्यूस घेऊन चालले मी. एक मिनिट. 90 का 2.5 किलो. 90 का 2.5 किलो. वाला 90. चलो ए दर्ग उभे भोपळे व उभे भोपळे. तो पुढे तेव्हा फणस पण आले. फणस हे अल्कोहोल आहेत. फणस आहे. फणस बघा हे अल्कोहोल आहेत. भोपळा आहे बघा. टाइमपास शेंगा पण आहेत. हे बघा फणस आलेले आहेत. हे बाई
आता एवढे बारीक दाणे आहे त्याला. भाजीचे आहेत ना ते. छोटा वांगा हा पाहिजे काय घेते बीट घे 20 रुपयाचं. इंग्लिशचा फ्लॉवर, इंग्लिश मधला फ्लॉवर आहे तो. कधी बघा ब्रिंजल. सफेद वांगी यायला लागली आहे. नाईस. चीनावरून इम्पोर्ट केलेले व्हाईट ब्रिंजल बघा. हे सर्वात मोठं मार्केट असल्यामुळे इथे क्विंटल प्रमाणे भाव कसा चाललाय कोणत्या गोष्टीचा ते आपल्याला दिसतं. जसं की मिरची आता क्विंटलने कशी चालली, भेंडी कशी चालली, वांगीचा भाव काय क्विंटलने, असं असतं, असं दिसतं इथे. ही कोणती मिरची आहे? काय याचं नाव? लाल मिर्ची अचार बनाते हैं. हाँ. आतलं मार्केट आपलं फिरून झालं. आता आपण बाहेर आलो. हे बघा मशरूम. होलसेल नारळाचे सुद्धा व्यापारी आहेत, तसेच कांदा बटाटा याचे सुद्धा व्यापारी आहेत. होलसेल डायरेक्ट गोनच्या गोन तुम्ही घेऊ शकता. तसेच जे हे असतात काय किराणा स्टोर्स त्यांच्यासाठी सुद्धा ही माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.